नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आणि आजचा जो जर्नी असणार आहे अलिबाग वरून असणार आहे। बघू शकता माझ्या पाठीमागे अलिबाग बस स्टँड। याच बस स्टँड वरून आपल्याला रोड करायचा आहे तो अलिबाग ते पंढरपूर असा रोड करायचा आहे। आता जो टायमिंग झालाय तो 9:30 वाजले या ठिकाणी। आता सध्या आपण रायगड विभागामध्ये म्हणजेच अलिबाग आगार आणि आपली जी गाडी लागणार आहे ती 10:15 वाजता गाडी लागणार आहे अलिबाग ते पंढरपूर असा। आणि एकदम शांत असं वातावरण आहे बस स्टँडला। जवळजवळ 400 किलोमीटरचा समथिंग प्रवास आहे आपला। पोहोचायला खूप टाइम लागणार आहे का तर गाडी युनिक मार्गाने जाणार आहे। अलिबाग विषयी सांगायचं झाले तर समुद्रा लगतच चिटकून असलेलं हे शहर आहे। अलिबागला मिनी गोवा म्हणून ओळखलं जातं। अलिबागच्या परिसरात प्रेक्षणीय स्थळ बघायचे झाले तर कुलाबा मंदिर, कनकेश्वर मंदिर, खांदेरी उंदेरी गणेश मंदिर, मुरुड जंजिरा, कान्होजी आंग्रे समाधी, उमा महेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, दत्त मंदिर, कोरलई किल्ला असेच बरेच काही पर्यटन स्थळ आहेत अलिबागच्या आजूबाजूच्या परिसरात बघायचे झाले तर। गेल्या वेळेस मस्तपैकी प्रतिसाद दिला आपल्या सबस्क्रायबर सदस्यांनी, ज्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये टोटल किती तालुके आहेत मस्तपैकी अशी कमेंट केलेली आहे। टोटल 9 तालुके आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर मध्ये। आणि आता सध्या आपण रायगड जिल्ह्यामध्ये, तर मला कमेंट करून सांगा की रायगड जिल्ह्यामध्ये टोटल किती तालुके आहेत आणि कशा प्रकारे हा अलिबाग बस स्टँडचा परिसर आहे तुम्ही बघून घ्या एकदम मस्तपैकी असा माझ्या व्हिडिओच्या मार्फत। चला तर मित्रांनो, बघितलं असेल अलिबाग बस स्टँडचा परिसर। अलिबाग बस स्टँडला 2 ठिकाणी फलाट आहेत। हे पहिलं फलाट बघू शकताय 1 ते 5 पर्यंत आणि दुसरं जे फलाट आहे 1 ते 7 पर्यंत। अलिबाग पंढरपूर गाडी। तर मित्रांनो, आपल्याला बस लागलेली बघू शकता या रोडवर विटाई एमजीवाडी नाहीये तर साधी लालपरी बस आहे आदर लेलँड कंपनीची। बरेच दिवसातून हा योग आलेला आहे आणि अशा प्रकारचे हा बसचा केबिन आहे। रोड बोर्ड बघू शकताय अलिबाग, लोणावळा, स्वारगेट, जेजुरी, फलटण, पंढरपूर आणि मस्त असा रोड बोर्ड आहे। थोडीशी घाण आहे इकडे, तर बघूया आपण कुठेतरी पुढं पोचून घेऊया। स्वामी समर्थ महाराजांचा छोटासा फोटो आहे या ठिकाणी बघू शकताय। तिकडे एक फोटो आणि इकडे एक स्टिकर लावलेला आहे। बोला श्री स्वामी समर्थ। एकदम जबरदस्त अशी प्रवाशांची इकडे गर्दी झालेली आहे बसमध्ये सुरुवातीला। तर गाडी रिझर्वेशन चेकिंग चालू आहे सध्या आणि गाडी रायगड विभागाची अलिबाग आगार या ठिकाणी दिलेलं आहे। तर असा काही लोक आहे आपल्या गाडीचा आणि या गाडीनं आपण प्रवास करणार आहे। तर मस्तपैकी हेल्प झालेली आहे ड्रायव्हर दादांची इकडे, कात पुसून घेत आहेत दादांचा धन्यवाद। तर कात वगैरे एकदम बेट पुसलेली आहे। चला आता प्रवासाला सुरुवात करूया मस्तपैकी असा आणि तुम्ही पण हा प्रवास एन्जॉय करा।
गर्दी बघू शकता या ठिकाणी. शेजारीपासून आपल्याला ट्रॅफिक लागला अजूनपर्यंत शहाबाद नंतर सुद्धा भयानक गर्दी आपल्याला पाहायला मिळते. बघू शकताय अजून सुद्धा गाड्यांची रांग आहे इकडे. आपल्या बसची अनाउन्समेंट झालेली आहे. तर मित्रांनो आपली बस आली पेन बस स्टँडला. रायगड विभाग पेन नंतर गाडी लोणावळा जाईल. बरोबर 11:30 वाजता आपली बस पोहोचलेली आहे. तुम्हाला माहित असेल पेन करणे म्हणजे काय. पेन करणे म्हणजे मुक्काम करणे असा त्याचा अर्थ होतो. ह्याच्या मागे जी गर्दी पाहिली होती आपण तर अलिबागचा जो बीच आहे त्याला भेट द्यायला पर्यटकांची गर्दी असते या रोडवर.
20 मिनटं झालं अजून ट्रॉफिकमध्ये. याच्या आधी बी आपल्याला ट्रॉफिकच लावलं होतं. आता लोणावळ्यामध्ये आपण एंट्री मारतोय. तर बघू शकता इथे खतरनाक ट्रॉफिक. अलिबाग पासून 76 किलोमीटर अंतर गाठत आता पोहोचलो लोणावळा बस स्टँडला. आणि आता आपण आलो लोणावळा बस स्टँडला. बघू शकताय पुणे विभाग. त्याच्या मागचा जो घाट होता तो खंडाळा घाट होता. खंडाळा घाटानंतर जी गर्दी लागली ना, अर्धा तास गाडी ट्रॅफिक मध्ये अडकली होती. खंडाळा घाट नंतर घाट चढताना तो जो स्पीड होता आपल्या गाडीचा, अशोक लेलँड कंपनीची गाडी आहे, फुल गाडी जाम झाली होती. आणि त्याच्यात पण या गाडीनं घाट कव्हर केलेला आहे. म्हणजे अवगत म्हणत नाही की घाटाचा राजा अशोक लेलँड. नाहीतर याच्या आधी मी क्रॉस केला होता टाटाच्या गाडीनं, गाडी मधूनच बंद पडली होती. एक्सपिरियन्स सांगतो मी. आता इथून गाडी जाणार ते डायरेक्ट स्वारगेट. या सीझन मध्ये एवढी गर्दी आहे ना, रोड अक्षरशः जाम झाले. जाम पर्यटक येत असतात तिकडे बीच वर वगैरे जाण्यासाठी, त्यामुळे जास्त गर्दी आहे. दादांनी सांगितलं मला की शनिवार रविवार जबरदस्त गर्दी असते. आणि आता जी गर्दी झाली ते माहित नाही, तो सीन असावा बहुतेक. 15 मिनिटासाठी ब्रेक झालेला इकडे गाडीचा. आपल्या ठाणे नारायणगाव अशी एक गाडी बघू शकता CNG मधली. लोणावळ्यामध्ये सगळ्यात फेमस पदार्थ म्हणजे लोणावळा चक्की. तुम्हाला तर माहितीच असेल. या वातावरणात प्रवास करायची मजाच वेगळी आहे. का तर उन्हाळ्याचा सीझन चालू आहे आणि वातावरण बघू शकता एकदम ढगाळ असं वातावरण पसरलंय. ऊन नसलं तरी उकाडा आहे बसमध्ये. एकदम जबरदस्त गर्दी शेवटपर्यंत. इकडे पर्यंत स्टँडिंग आहे. बघितलं असेल केबिन पर्यंत स्टँडिंग आहे. खतरनाक गर्दी आहे या रोडवर, जबरदस्त. इथे आपली बस येऊन पोहोचलेली आहे पिंपरी चिंचवडमध्ये. आणि पिंपरी चिंचवडचा बस स्टँड बघू शकतोय. बस स्टँडचं बांधकाम चालू आहे सध्या. आणि आता आपली बस इकडे पोहोचलेली आहे 3:37. पलीकडची गाडी पिंपरी चिंचवड स्वारगेट पंढरपूर गाडी. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट जे अंतर राहिले ते 15 किलोमीटर अंतर राहिले. अजून मला वाटतं पुढे ट्रॉफिक लागेल आपल्याला. अजून बघूया किती वाजता पोहोचते आपली बस स्वारगेटला. शिवाजीनगर बस स्टँड. आपली बस स्वारगेट बस स्टँडला पोहोचलेली आहे. गाडी जाणार आहे पंढरपूरला. तर इकडे आपली गाडी थांबलेली आहे.
जिथे पंढरपूरला जाण्यासाठी गाड्या लागतात. स्वारगेट वरून 211 किलोमीटर एवढा डिस्टन्स दाखवते आपला. पंढरपूर अजून बराच लांब जायचा आहे. आताचा जो टायमिंग झाला या ठिकाणी 4:40 झालेले. आज बस खूप लेट आहे. या ठिकाणी जाणाऱ्या बसेस आहे तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, अकलूज वगैरे इथे लागतात त्या बस. दुसऱ्या ज्या बसेस लागतात त्या ठिकाणी कोल्हापूर, कुरुंदवाड, राधानगरी तिकडे जाण्यासाठी बसेस या साईडला लागतात. हे फलाट नवीन झालेले. या फलाटवरून जाणाऱ्या बसेस बघू शकता कोणत्या कोणत्या गाड्या जातात या फलाटवरून. आणि या ठिकाणी टोटल 29 फलाट आहेत. सगळ्यात शेवटचे फलाट आहेत. आपण ह्याच्या आधी पिंपरी चिंचवडला उतरलो होतो. तो टायमिंग तुम्हाला सांगितलेला आहे आणि इथे येण्याचा जो टायमिंग आहे तुम्ही कम्पेअर करू शकता आपल्याला किती वेळ लागलेला आहे स्वारगेट बस स्टँडला यायला. तर आता इथून गाडी जाणार ते जेजुरी जाणार आहे. सगळ्यात जास्त जे प्रवासी उतरलेत ना ते स्वारगेटला उतरले. तर आता ड्रायव्हर झालेले आणि आता जाऊया. अजून ट्रॉफिक आहे इकडे. त्याच्या आधी कधी असं झालं नाही पण ठीक आहे. पण आज जरा ओव्हरच झालं ट्रॅफिक. बरोबर 6:30 वाजता बस आली जेजुरीमध्ये. सगळ्यात प्रसिद्ध देवस्थान आहे मार्तंड मल्हारी म्हणून. जबरदस्त. बघूया इथून आता गाडी जेवाय थांबणार आहे. मला वाटतं तिथेच थांबेल. ज्यावेळेस गाडी तुळजापूर रोडला थांबली होती पुढे मला वाटतं तिथेच जेवणासाठी थांबवली गाडीचा.
तर आता आपली गाडी आली सोलापूर विभागमध्ये. फर्स्ट टायमिंगला आपण पंढरपूरमध्ये असायला पाहिजे होते. तर आता बघू शकता आता आपण नातेपुतेमध्ये म्हणजे नातेपुतेच्या अलीकडे इकडे का तर खूप लेट झालाय. गाडीचा जो रेग्युलर टाइम आहे पोहोचण्याचा पंढरपूरमध्ये तर 9 साडेनऊ वाजता गाडी पोहोचून जाते पंढरपूर बस स्टँडला. 72 किलोमीटरचा डिस्टन्स आता राहिलेला आहे पंढरपूर. तर मला वाटतं 1.5-2 तासात तरी गाडी पोहोचून जाईल पंढरपूरला. आज बघितलं असेल अलिबाग वरून निघण्यापासून ते स्वारगड पर्यंत आजचा दिवस गर्दीतच गेला. या रूट वर जे विभाग आलेत ना, रायगड, पुणे, सातारा आणि आता सोलापूर विभाग मध्ये आपण आता इथून पुढे आपला फायनल जर्नी सोलापूर विभागाचा पंढरपूर पर्यंत. आता जेवणासाठी इकडे स्टॉप झालेलं आहे हॉटेल गारवा म्हणून. आता इथून पुढे आपण बस स्टँड दाखवूया. बस स्टँडला गाडी किती वाजता पोहोचते आणि डायरेक्ट पंढरपूरलाच भेटूया. तर मित्रांनो कसा वाटला हा प्रवास. नाईटच्या प्रवासामध्ये एवढी झोप लागली होती ना, अरे बापरे खतरनाक झोप लागली होती. त्यामुळे म्हणलं आता राहिलेला जो ब्लॉग आहे तो सकाळी शूट करूया. पंढरपूर पर्यंत ज्या ज्या बस स्टँडला गाडी थांबलेली आहे त्याचं टायमिंग तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आपला पास असल्यामुळे तिकीट दर सांगायचं राहून जाते. आणि अलिबाग ते पंढरपूर जे तिकीट दर आहे तर 530 रुपये एवढं तिकीट दर आहे. हा मस्त वाटतं असं रानाकडच्या भागात आले की. वारं जबरदस्त सुटलं इकडे. अलिबाग पंढरपूर रूट एक नंबर आहे. आता उन्हाळ्याचं सीझन आहे तर या सीझन मध्ये अलिबाग, लोणावळा आणि स्वारगड या 3 ठिकाणी जबरदस्त गर्दी होती. त्यामुळे आपली गाडी 2 तास लेट पोहोचली होती पंढरपूरला. तुम्हाला हा जर्नी कसा वाटला? अलिबाग ते पंढरपूर म्हणजेच कोकण ते पश्चिम महाराष्ट्र. तर चला मंडळी इथेच आपला हा ब्लॉग एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला हे पण सांगावं लागतं, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.